आपण या मिसाबद्रामध्ये भाग घेऊया. पिता पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि परमेश्वराची कीर्ती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो आणि तुमच्या अंतरी आमेन. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू येशू ख्रिस्ताने 10,000 बरं केलं आणि त्याच्यातला एकच व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्ताला धन्यवाद द्यायला आला. परंतु आज आपण पाहतो की आपण सर्वजण प्रभू येशू ख्रिस्ताला धन्यवाद देत आहोत आणि प्रभू येशू ख्रिस्ताने आज खरोखरच आपल्या सर्व विनंत्या, आपल्या प्रार्थना, आपल्या अडचणी ऐकलेल्या आहेत आणि आपण 100% तो आपल्याला चांगलासा रिझल्ट देणार आहे. आपल्या सर्व विनंती ऐकलेल्या आहेत आणि प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला आशीर्वादित करत आहे. केलेल्या सर्व आपल्या प्रार्थना ऐकलेल्या सर्व आहेत आणि प्रभू येशू ख्रिस्त आपला आशीर्वाद करत आहे म्हणून आपण त्याचे आभार मानूया आणि आपण केलेल्या पापांची सुद्धा आठवण करूया व देवाकडून क्षमा मागूया. प्रिय बंधू भगिनींनो, पवित्र रहस्याच्या या उत्सवात सहभागी होण्यास आपण पात्र ठरावेत म्हणून आपण आपल्या पापांची आठवण करूया. सर्वांनी एकत्र सर्वशक्तिमान परमेश्वराबरोबर व तुम्हाबरोबर मी कबूल करणारी श्रद्धाने उतरणी वैरे मी भावी केले आहे. माझा अपराध माझा फार मोठा अपराध म्हणून मी तुम्हाला पवित्र मर्याद सर्व दुर्जुळ संस्थांनी व तुम्हाला मी देखील करतो की माझ्यासाठी आपल्या सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करू, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सर्व काही चुना करेल हो आमेन. हे प्रभु आम्हावर दया करा. हे प्रभु आम्हावर दया करा. ख्रिस्त आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, हा प्रायश्चित काळ आम्हामध्ये बदल घडवून आणण्यास आम्हाला सहाय्य ठरव. ख्रिस्ताच्या मरण व पुनरुत्थानाच्या सोहळ्यात सहभागी होण्यास आम्हाला पात्र करो. तो तुझ्या बरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात एकत्र परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतो व राज्य करतो. आमेन. ह्या पुस्तकातून घेतलेले आजचे पहिले वाचन. प्रभू म्हणतो, तथापि दृष्टीने आपण केलेल्या सर्व पापापासून परावृत्त होऊन माझे सर्व नियम पाळले आणि तो नीतीने व धर्माने वागला तर तो खात्रीने वाचेल, मरावयाचा नाही. त्याने केलेले कोणतेही अपराध त्याच्या हिशोबी धरले जाणार नाही. त्याने केलेल्या धार्मिकतेमुळे तो वाचेल. प्रभू परमेश्वर म्हणतो, दृष्टाच्या मरणाने मला संतोष होतो काय? त्याने आपले मार्ग सोडून देऊन जगावे याने मला संतोष होतो ना?
तरी पण आपली धार्मिकता सोडून दुष्कर्म करू लागला व धार्मिकाच्या सर्व अमंगल आचाराप्रमाणे वागू लागला, तर तो वाचावा काय? त्याने केलेले सर्व धार्मिकता जमेस धरण्यात येणार नाही. त्याने केलेला भ्रष्टाचार व त्याने केलेले पाप यामुळे तो मरेल. तरी तुम्ही म्हणता प्रभूचा मार्ग न्याय नाही. हे इस्रायला घराण्या, एक माझा मार्ग न्याय नाही काय? तुमचेच मार्ग न्याय नाही असे नव्हे काय? कोणी धार्मिक आपली धार्मिकता सोडून दुष्कर्म करतो व त्यामुळे मरतो, तर तो आपण केलेल्या दुष्कर्मानेचे मरतो. दुर्जन आपण केलेल्या दृष्टाईपासून परावृत्त होऊन नीतीने व धार्मिकतेने वागेल, तर तो आपला जीव वाचवी. तो आपण केलेले सर्व पापे लक्षात आणून वळेल, तर तो खात्रीने वाचेल, मरावयाचा नाही. हा प्रभूचा शब्द. भटकू